कॅश प्राइस. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ भरे आयोजित जय हनुमान भरे चषक 2025. आय गेस अभिजित दादा 4-5 वर्षानंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते भरे संघाकडनं. 3 वर्षानंतर म्हणजे 3 वर्ष प्रतीक्षा केली, 3 वर्ष वाट पाहिली. मैदान स्पर्धेकरिता पुरळक नव्हतं, पण दुसऱ्या गावच्या मैदानावरती जाऊन स्पर्धा ठेवणं तितकं कठीण असतं आणि ते भरे संघाने दाखवलंय करून. आणि पहा भरपूर चांगलं नियोजन, सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यांचं सुंदर व्यासपीठ ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट होतं आणि स्पर्धा पाहायला मिळते आणि खेळपट्टी देखील भरपूर चांगली आहे. सो आता आजचा पहिल्या दिवसातील आपण मॅच क्रमांक 5वी पाहतोय. जय शिल्पा राहुल 11 सोनटक्के टॉस जिंकलाय, डिसाईड केलंय ॲज युजल डिसिजन. आपण नेहमी पाहतोय की सर्वप्रथमतः लिमिटेड ओव्हर्समध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग फिल्डिंग घेतली जाते आणि तेच डिसिजन पाहायला मिळालं. आणि मतीन स्पोर्ट्स मापोली बी संघाला इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. फ्रेश संघ आहे मतीन स्पोर्ट्स. मापोली संघाला आपण खेळताना ऑलवेज पाहिलंय, पण हा बी संघ जो या सीझनमध्ये प्रथमताच आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांना पारितोषिक देखील आलंय. 3 सिक्सर, 3 चौकार, 3 विकेट. मतीन स्पोर्ट्सच्या माध्यमातून 500 रुपीजचं कॅश प्राइज आहे. मॅच ऑन होती. अरमान आणि मुकीम पहिलाच बॉल सोडू दिला. अंपायरचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेपासून सुरुवात केली आहे. एक्साच्या स्वरूपात सुरुवात झाली आहे. धाव फळकावरती धाव आपण पाहतो 1 या आकड्यावरती. सोनटक्के संघाकडनं जर बघितलं गेलं तर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला घेऊन सुजलत. फुल टॉस बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला. इनफिल्डचे क्षेत्ररक्षक तिथे आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. बॅलन्स पोझिशनच नाही बनाली. अगदी जर ऍक्शन रिप्ले तुम्ही जर पाहिलं असेल तर उंचीवरनं बॉल आला आणि त्यानंतर हवेमध्ये पोझिशन नाही बनवता आली त्यांना आणि त्यानंतर इझी कॅच स्क्वेअर लेगला ड्रॉप होती आणि धावफलकावरती धावा जर बघितला गेला तर 2 बनवल्या. सो एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला गेल्या 3 या आकड्यावरती. वाईड यॉर्कर करायचं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पळतात तिकडे अडवायचा प्रयत्न जरूर आणि फेकी करेपर्यंत आता यावेळेस धावा बनवल्या गेल्या. तीन धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धाव फळकावरती धावा 6 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला वाईट बॉल, मग 2 धावा. या चेंडूवरती 3 आलात म्हणजे टोटल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3 सुजलला आपण पाहतोय आणि स्ट्रायकर एंडवरती आता अरमान असतील. ऑन साइडला खेळायचा होता. अपील हलकीशी पाहायला मिळाली, पण उत्साह तितकासा नव्हता आणि त्याचमुळे जर बघितलं गेलं तर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावा फलकावरती 6 आकड्यावरती आहेत. लो फुल टॉस होता, डीप झाला शेवटच्या क्षणी आणि त्यानंतर जर बघितलं तर अजून एक डॉट बॉल. खरं तरी संधी होती, लो फुल टॉस बॉल होता. बॅटला टर्न जरी केलं असतं तर मिड विकेट आहे, पण स्क्वेअर लेग नाहीये तिकडे, पॉवर प्ले चालू आहे.
त्यामुळे स्क्वेअर लेगला कदाचित 4-6 पाहायला मिळालं असं, पण बॅटवरती बॉलच नाही घेता आला योग्य पद्धतीने, मेरिट नाही ओळखली. अनदर स्विंग, बट दिस टाइम दिस इज अ वाईट बॉल. एक्साच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 7 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. अझम पटेलला देखील आपण आपल्या व्यासपीठावरनं पाहतोय, आपण या मॅचचा आनंद घेताना मती स्पोर्ट्स संघासोबत सातत्याने असतात. त्या फलकावरती धावा आपण पाहतो टोटल 7 आकड्यावरती. षटक पहिलं चालू आहे या षटकातील. आतापर्यंत चेंडू फेकून झाले टोटल 4 चेंडू फेकून झालेत. 5वा बॉल पुन्हा अपसमसा बाहेर आणि यावेळेस हा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अगदी लाईनच्या जवळला हा बॉल निघून गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस जा फलकावरती धावा 5 चेंडूंचा समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती लास्ट बॉल. पॉवर प्लेची सुरुवात चांगली झालेली. वाईट पासून सुरुवात झाली. 2 चेंडूमध्ये 6 धावा होत्या, पण त्यानंतर डॉट बॉलचा रेशो वाढत चाललाय. ज्या की धावा आल्या त्या सगळ्या वाईटच्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता जर बघितलं तर हा डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस षटक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती विदाऊट लॉस मतीन स्पोर्ट्स महापोली बी संघ बॅटिंग करतायत आणि धाव फलकावरती धावा अवघ्या 7 आहेत. दोन्ही संघ जर बघितलं गेलं तर जय शिल्पा राहुल 11 सोनटक्के संघ ते देखील विजयाच्या शोधामध्ये आहेत आणि मतीन स्पोर्ट्स महापोली बी संघ हे देखील फ्रेश टीम आहे, त्यामुळे त्यांना देखील विजयाच्या शोधातच आहेत. सोनटक्के संघाने मागच्या 2-3 वर्षापासून भरपूर धडपड केली आहे. क्वालिफाय होण्याकरिता प्रयत्न भरपूर करतात, पण तो यश अजूनपर्यंत मिळत नाही. पण आज या जनमन भरेच्या स्पर्धेमध्ये जर एक चांगली कामगिरी केली तर जरूर त्यांना यश मिळू शकतं. आता षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय नितेश. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचले आणि आता पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि ते कॅच देखील सोडली आहे आणि धावा देखील 4 मिळाल्यात. बॉल तयार होता. पुन्हा ड्राईव्ह केलाय. यावेळेस भरपूर चांगला आहे. ओव्हर पिच बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळल्यात. सुंदर फटका आहे आणि पुन्हा एक चौकार. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार, लगातारचा हा दुसरा 4. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात पुन्हा एकदा. ओव्हर पिच बॉल होता आणि त्यानंतर अगदी मिडल ऑफ द बॅट ड्राईव्ह केलाय. भरपूर चांगली पोझिशन बनवली. फटका चांगला होता आणि त्याच्याचमुळे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये 4 धावा मिळाल्या आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढल्यात. पहिल्या षटकामध्ये 7, या षटकामध्ये मागील 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात आणि त्याच्याच मदतीने धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 15 आकड्यावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 15 रन्स. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 15 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. महाग ठरत चाललेत. खरं तर मी म्हणेन की गोलंदाजाची तितकी चुकी नाहीये, कारण की दोन्ही बॉल त्याने चांगल्या लेंथवरती ठेवले होते, पण कॅच सुटली तेव्हा एक चौकार गेला आणि त्यानंतर कॅच सोडल्यावरती ऑलवेज पाहिलंय की बॅटर मोठा चान्सेस घेतो. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न आणि त्यानंतर हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू आला. गरज नव्हती खरं तर रिव्हर्स खेळायची. ठाऊक होतं ऑप्शनच्या बाहेर बॉल येतोय तर मग मी म्हणेन लेट कट, कारण की पॉइंटला जर बघितलं गेलं तर इनफिल्डचा बाहेर क्षेत्ररक्षक नाही आहेत, थर्ड मॅन देखील नाही आहे. पंच पॉइंटवरती खेळणं हा देखील ऑप्शन बेस्ट ठरू शकला असं, पण रिव्हर्स अटेम्प्ट केलं आणि त्यानंतर डॉट बॉल आला. शफल केलं ऑन साइडला, फुल टॉस बॉल होता, हा देखील मिस. पण आता राऊंड लेग, हा लेग स्टंपला सोडून जाणारा वाईट बॉल पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचल्या 16 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती आपण पाहतो 16 आकड्यावरती. षटक दुसरं चालू आहे. सोनटक्के संघ जिथे बॉलिंग करतात. मोठा फटका खेळायचा होता. मिड ऑन मधनं क्रॉस होऊन मिड विकेटला बॉल चालला. एक धाव तर बनवली जाईल फेकी करेपर्यंत. 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील कॉल आहे. आता रनआउटची संधी होऊ शकते, पण 3 धावा
इझिली बनवल्या गेल्यात आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 3 धावात आणि 3 धाव्यांच्या मदतीने धाव फलकावरती धावा आपण पाहतो टोटल 19 आकड्यावरती. अरम आणि मुकीम या दोन खेळाडूंना पाहतोय. अरमचा विचार केला तर अरमने आतापर्यंत 4 डॉट अरमानचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 डॉट बॉल त्याने फेस केले आणि आता अरमान स्ट्रायकर एंडवरती. मुकीम चांगली बॅटिंग करतात पण पाहावं लागेल अरमान 4 डॉट बॉल खेळल्यानंतर आता आपले गिअर बदलेल का. बोला तयार होता, मोठा फटका खेळायचा होता, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, हवेमध्ये बॉल उंचीवरती, कॅच पकडली आणि त्यानंतर धक्का बसताना पहिल्या क्रमांकाचा पहिला विकेट माघारी परतेल. धाव फलकावरती धावा आहेत 19. लास्ट 1 टू गो. 19 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा बॉल लॉंग ऑफला खेळलेत आणि त्यानंतर धाव फलकावरती धाव बनवली जाईल एक आणि एका धावेच्या मदतीनं नवीन बॅटर आफान आलेत आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत देखील. 2 षटकांचा खेळ समाप्त. बरोबर 10.00 च्या ॲव्हरेजने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 20 आकड्यावरती. चला वळूयात मॅचकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 3 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये सुजल आलेत बॉलिंग वरती. कट केलं बॉल आणि थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. आउटफील्ड तितकीशी फास्ट नाहीये या मैदानाची पण 4 धावा जरूर देऊन जातील कारण की फिल्डर नव्हते तिकडे आणि त्याच्याचमुळे चौकाराच्या मदतीने धावफलक देखील वाढताय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 24 आकड्यावरती. सचिन 11 स्पोर्ट्स सागरीपाडा संघाला देखील या मैदानावरती आपण खेळताना पाहणार आहोत. 24 धावा आहेत फलकावर. पुन्हा ड्राईव्ह करायचा होता पण आता मिड ऑफला कॅच कंप्लीट केली जाईल आणि धक्का बसताना हा दुसरा फलंदाज बाद.
आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये सालिक क्रमांक 4 वरती आलेत. षटक क्रमांक पहिलं सुजल, मग त्याचा पाठोपाठ नितेश आणि आता सुशील. तीनही गोलंदाजांनी कंट्रोल वाईज बॉलिंग टाकले. फार जास्त धावा नाही दिलेल्या. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 7 धावा. दुसरं षटक थोडं महाग गेलं होतं, पण त्यानंतर तिसऱ्या षटकाची रिकव्हरी चालू आहे आता, कारण की एक विकेट आला आणि त्या विकेट नंतर डॉट बॉल देखील आला. अपील देखील केली आणि अंपायरचा इशारा. फलंदाज बाद. धक्का बसतोय. सालिक आलेत आणि सालिक माघारी परतलेत. 1 मोर विकेट डाऊन. आणि 3 विकेटच्या नुकसानवरती धाव फळकावरती धावा आपण पाहतोय टोटल 24 आकड्यावरती. चेंडू देखील फेकून झालेत आतापर्यंत टोटल 3. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत विराज स्पोर्ट्स शेलार आणि त्यांच्या अगेन्स्ट सचिन 11 स्पोर्ट्स आगरीपाडा. आपण तयार राहायचं. विराज स्पोर्ट्स शेलार आणि सचिन 11 स्पोर्ट्स आगरीपाडा. धावफळकावरती एक धाव बनवली जाईल आणि 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफळक वाढतं. धावा जाऊन पोहोचला गेल्या त्या म्हणजे टोटल 24 आकड्यावरती 25 धावात. दरम्यान सन्माननीय हेमंतजी राऊत साहेब यांचा इथे शुभागमन झाला. मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोलत यार स्विंग अँड मिस, पण यावेळेस देखील एज आहे की विचारली गेली आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. एज लागली. फलंदाज बाद. विकेट डाऊन. अनदर विकेट. चांगली बॉलिंग टीम 60% संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक विकेट पडतायत आणि त्याचाच मुळे आता धाव फलकावरती धावा कुठेतरी थांबताना दिसायला लागल्यात. सुरुवातीला स्टार्टिंगला जर बघितलं तर पहिलं 7 धाव्यांचं ते षटक पाहायला मिळालं, पण त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये रिकव्हरी केली होती. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, पण पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती जेव्हा सुजल आले, पहिल्या बॉलवरती 4, मग विकेट, मग पुन्हा विकेट, मग एक सिंगल आणि पुन्हा एक विकेट. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट घेतलेत, 5 धावा दिल्यात. आसिफ खान आलेत आता. लास्ट बॉल असेल आय थिंक सो. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल नाही दिसला. रिफ्लेक्शन असं आले डोळ्यावरती आणि त्याच्याचमुळे बॉल बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4. चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 29 धावा आहेत. आता शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती जशेल्फा राहुल 11 60% संघाकडनं आता आपण पाहतोय या अंतिमच्या षटकामध्ये. रोहन आलेत आता बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं अंतिम षटक. ताफळकावरती धावा आहेत आतापर्यंत टोटल 29. 9.30 ॲव्हरेज आहे आतापर्यंत. पहिलाच बॉल. आय गेस बॅटची कडा होती तिकडे. त्यानंतर एक धाव फळकावरती बनवली गेली. हो जरूर बॅटची कडा होती आणि एक धाव फळकावरती एका धावेच्या मदतीनं कॅच यावेळेस सोडली गेली आहे यष्टीरक्षकाने. कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल तयार होता. पहिल्याच बॉलवरती कॅच सुटली आहे. दुसरा बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केले. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे आणि कनेक्शन चांगला. फटका चांगला होता. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा बॉल 6 धाव्यांकरिता धमाकेदार सिक्सर.
हनुमान भरे संघाचे स्वयंसेवक जे असतील, मंडळाचे सगळे कार्यकर्ते, सगळ्यांना विनंती करतो की आपण लाईनमनच्या भूमिकेमध्ये उभं राहायचं. सिक्सर आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 36-36 आकड्यावरती. सोडू दिलंय, जाऊ दिलंय, ठाऊक होतं ऑप्शनचा भरपूर बाहेर बॉल आहे आणि त्याच्याच मुळे वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 37. 37 धावा फलकावरती जाऊन जोडल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल कॅच सोडली गेली तिकडे, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर 6 स्विंग अँड मिस, डॉट बॉल. धाव चेंडू आलाय. ऑप्शनच्या बाहेर जेव्हा पण लेंथ ठेवताना पहिल्या बॉलर्सला तेव्हा डॉट बॉल आलेत, पण जेव्हा पण लेंथ आतमध्ये आली तेव्हा मोठे फटके. सो इथून एक गोष्ट कळाली की जितके तुम्ही बॅटचा रडारपासून दूर ठेवाल तितके डॉट बॉल येतील. पण दुसऱ्या बाजूने मी म्हणेन की बॅटर्सला शफल करून खेळणं गरजेचं आहे, पद्धतालित्य करणं गरजेचं आहे. चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचणं, मरेट पर्यंत पोहोचणं. ऑन साइडला पूल केला पुन्हा. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि यावेळेस देखील कॅच सुटली आणि त्यानंतर धाव फलकावरती धावा 6 आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा देखील वाढल्या. टोटल धावा या षटकामध्ये ॲव्हरेज सुधारलाय. सुरुवातीला 3 षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 9.30 ॲव्हरेज होतं, 9.33 ॲव्हरेज होतं, पण आता या षटकामध्ये वेगाने धावा वाढायला सुरुवात झाल्या. धावा फलकावरती आतापर्यंत 43-43. सो आता 10-11च्या वरती ॲव्हरेज जाऊन पोहोचला. विराज स्पोर्ट्स शेलार आणि सचिन 11 स्पोर्ट्स आगरीपाडा अनगाव आपण रेडी राहायचं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 43-43 धावा. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल या डावातील. शेवटचा अंतिम बॉल. डॉट आला आणि निधाव चेंडू पासून जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक 4 समाप्त झाला. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये जर बघितलं तर धाव फलकावरती धावा टोटल बनवल्या गेल्या. त्या म्हणजे 43 विजयाकरिताचा 42 धावांचा वन आहे. या जोड्यात आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे सन्मान्य मिलिंदजी मडवी साहेब आपल्या समोर जोडले जातील आणि त्यांच्या शुभस्य आपण करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा टॉस, जिथे एका बाजूने जर बघितलं तर संघ विराज स्पोर्ट्स शेलार आणि दुसऱ्या बाजूने सचिन 11 स्पोर्ट्स आगरीपाडा हे 2 संघ असतील, जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. मिलिंदजी मडवी साहेब आपल्या समोर जोडले जातील. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान भरे आयोजित जय हनुमान चषक 2025. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. आगरीपाडा संघाचे कॅप्टन आहेत, विराज स्पोर्ट्स शेलार संघाचे कॅप्टन आहेत. नाण्याच्या 2 बाजू, एका बाजूने भरे चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूने आम्ही भरेकर. कॉल कोण देणार आहे? शेलार संघाकडनं कॉल आम्ही भरेकरचा कॉल आहे आणि भरे चषक 2025. सो मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. अनगाव संघाने टॉस जिंकलाय. जाऊयात आपण अनगाव संघाच्या कॅप्टनकडे. काय म्हणाल, ऑलमोस्ट असं म्हणता येईल की हे घरचंच मैदान आहे. या मैदानावरती तुम्ही खेळताय. या खेळपट्टीबद्दल किंवा या विकेटबद्दल आणि या मैदानाबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? खेळपट्टी तर खूपच चांगली आहे आणि रोजचा प्रॅक्टिस तसा आम्ही इथेच करतो, म्हणून आम्हाला त्याचा अंदाज आहे. थोडं जास्त बेनिफिट कोणाला त्या खेळपट्टीवरती? बॅटर्सला जास्त सपोर्ट होतं की बॉलर्सला होतं? बॉलर्सला. बॉलिंग साईडला सपोर्ट होतो, त्यामुळे टॉस जिंकलाय. सो सर्वप्रथम तर काय डिसाईड करणार आहेत? फील्ड फर्स्ट. कशा प्रकारे आजचा या आतापर्यंतचा या सीझनचा प्रवास राहिलाय आणि या स्पर्धेमधून कशा प्रकारचे इंटेन्शन असतील पुढे जाण्याकरिता? आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न असणार आहे. कुठल्याही प्रकारचा असं म्हणजे हे नसेल, टेन्शन नाही. आणि ही सीझन कशी राहिली आहे? आम्ही आता दुसरीच म्हणजे मॅच खेळतोय, अजूनपर्यंत कुठे काय हे नाही आहे. नक्की शुभेच्छा असतील टीम आगरीपाडा संघाला. जाऊयात विराज स्पोर्ट्स शेलार संघाच्या कॅप्टनकडे. टॉस पराभूत झालेत, बॅटिंग करायची आहे. बॅटिंग लाईनअपमध्ये काही चेंजेस आहेत की ॲज युजल जी नॅचरल लास्ट टाइम टुर्नामेंट खेळत तशीच स्क्वॉड असेल आणि कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? नाही, नॅचरलच आहे. 40-50. स्क्वॉडमध्ये काही चेंजेस आहेत की सगळे खेळाडू तुम्हाला आज दिसतील? नाही, तेच सगळेच. चला शुभेच्छा देऊयात आपण दोन्ही संघांना. टॉस बॉक्स म्हणून रिपोर्ट आलाय. टीम आगरीपाडा वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स, तेजस्वी धोबी.
थँक्यू सो मच. टॉसबॉक्स आपण जाऊयात मोनीजी पाटील मॅचच्या दिशेनं. एकंदरीत आपण बघितलं तर धावसंख्या प्रथम सत्रामध्ये जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे, ती म्हणजे अर्थातच धावसंख्या 43 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. 44-44 धावसंख्येचं वळण विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवले गेले. आपण सध्या तरी पाहत आहे मॅचला सुरुवात करूयात. 44 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर आहे. 44 धावसंख्येचं आव्हान पार करेल का? आणि सुशील आणि त्याच्या समवेत स्वप्नील ही सलामीची जोडी पोहोचली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अरबाजला इथून मात्र आणले गेले. चला अरबाज घाई कर मित्रा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अरबाज इथून मात्र सज्ज होतो. षटकात याला पहिल्याच बॉलवर अटॅक केला गेलाय, उडवून दिले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचलाय. धावत येऊन झेल करणं सोपं नसतं आणि ते कुठेतरी मात्र कठीण झेल पकडण्यामध्ये सध्या तरी सक्सेसफुल ठरला क्षेत्ररक्षक. सैवाजच्या हातामध्ये चेंडू, विकेट बद्दल फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात, तदनंतर ही गाणी आपण वाजूयात. दुपारचं भोजन त्यांचं झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आमच्या किंवा थोडंसं सूर्य रजा घेत असताना त्यांचा आपल्याला जलवा पाहायला मिळेल. 4 दिवस आहेत सर आणि 4 दिवस त्यांचा जलवा आपण इथून मात्र पाहणार आहोत. आयोजन भरेकरांचं आहे. सगळं काही क्वालिटी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. मी जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत. एकदा मी ते मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 या अंकावर जय हनुमान बरे संघाचं आयोजन आहे आणि आपण पाहताय या ट्रॉफीज असू द्या, सगळ्या ट्रॉफीज, अगदी मॅन ऑफ दी सिरीज जो घेईल त्यालाही कदाचित ट्रॉफी फ्रंटला ठेवावी लागेल. इतकी सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, सन्मान चिन्ह असू द्या, JH जय हनुमान हे आपल्याला पाहायला मिळतं. येस, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरची ही एक वेगळी शैलीची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर अशी ट्रॉफी आहे. आयोजन नियोजन आमचं VIP डाईस आपण पाहाल, संपूर्ण मैदान पाहाल, सगळ्या गोष्टी कशा एकदम ओके मध्ये पाहायला मिळतात. उडवला गेलाय यावेळी चेंडूला. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू वाईट साईडला निघून जातोय. सरळ सीमा रेषा पार. चौकार 4. तर जितेन डिंगोरे आणि मिलिंदजी मडवी MM यांच्याकडून या तिन्हीकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. सलग 3 चेंडू 3 षटकार जर का ठोकले बिच्छून तर 500 म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र मिळेल. नक्कीच चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. षटकात पुढचा बॉल बॅक साईडला पुन्हा एकदा निघून जातोय. क्षेत्ररक्षकांचं लक्ष थोडंसं कमी पाहायला मिळालं. हा ही चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार.
गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस निघून चाललाय हा ही चेंडू आणि आता मात्र सलगचे 3 चेंडू आणि 3 चौकार. खरं बघायला गेलं तर विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. पण पारितोषिक षटकार हॅट्रिक करीत आहे. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धावफलक पुढे सरसावत असताना 13 या अंकावर. हॅलो गोलंदाज सय्या. निर्धावफेकी षटक समाप्तीचा इशारा इथून मात्र पोहोचला. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 13. चला टीम महापोली घाई करायची. आम्ही विनंती करतोय पंच आपण द्या त्यांना त्या पद्धतीची सक्त ताकीद. आयोजक आता आमच्यापर्यंत ती सूचना पोहोचवत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. विजयाकरिता 18 चेंडू आणि आता मात्र 31 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासिया. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता अफानला इथून मात्र आणले गेले. जिम्मेदारी सोपवली गेली. मित्र वॉर्मअप कर तदनंतर स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती. आम्ही वारंवार पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अफान इथून मात्र सज्ज होत असताना थोडंसं रनअपमध्ये मिस्टेक पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगानं चेंडूला थांबा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना अफान इथून मात्र पाहायला मिळालंय. यावेळेस भिरकावून दिल्या गेलाय. पद्मन गुरव यांच्या दिशेने जाणारा हा चेंडू इथून मात्र आपण पाहताय. एक टप्प्याखेर क्षेत्ररक्षण झालं आणि क्षेत्ररक्षणानं फेकी झाली. फेकी झाल्यानंतर तोपर्यंत धावा मिळालेल्या वेळामध्ये कन्वर्ट केल्या गेल्या. इथून मात्र दोन धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच 15 या अंकावर आलेल्या प्रेक्षक राजाला थंड करण्याचं काम पद्मन गुरव करतायत. आपलेही मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. यावेळेस निर्धाव फेकी आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. सध्या तरी गोलंदाज अफान पुन्हा एकदा सज्ज होईल. आपटून टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि दिशा भरकटणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र पोहोचवत आहेत. आणि व्हाईट बॉल धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 16. हो वाटशी गडा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन फलंदाज बाद. शुभेच्छांचा वर्षा होत असताना आपण इथून मात्र पाहताय
करण गवाड 11-11 करण ठाकरे यांच्याकडून या शुभेच्छा इथून मात्र पोहोचत आहेत. अर्थातच स्वप्नील जाधव यांच्याकरिता आणि खूप सारं पारितोषिक लावलं गेलंय याही खेळाडूकरिता. आपण पाहताय सलग 3 चेंडू 3 षटकार करिता 500 रुपयाचे पारितोषिक मिलिंद मडवी असतील, त्याच्यानंतर डिंगोरे सर असतील, अभिदादा असतील यांच्याकडून हे पारितोषिक इथून मात्र लावलं गेले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय रुपेश होतोय. 44 धावसंख्येचा वण पार करत असताना धावसंख्येची गाडी अजूनही थांबली आहे 16 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अफान पुन्हा एकदा सजोईन. पुढचा बॉल यावेळेस पहा थोडीशी खराब चेंडूची डिलिव्हरी वारंवार इथून मात्र केली जाते. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपात चेंडू इथून मात्र डिलिव्हर केले गेलेत. आतापर्यंत ऑफिशियल 3 चेंडूची डिलिव्हरी केली गेली आणि त्याच्यामधील ऑफिशियल 3 चेंडू डिलिव्हर झालेत. 2 वाईट सुद्धा आपण इथून मात्र पाहिले. धावसंख्या 17. गोलंदाज सय्यद षटकातील पुढचा बॉल उडवला गेला. यावेळेस सभेमध्ये आहे चेंडू. झेल घेण्याकरिता केले जातात प्रयत्न, जे की कुठे अंतिम क्षणाला ते प्रयत्न सोडले गेले. एक चांगला प्रयत्न होता, तोपर्यंत धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपण पाहताय 2 नव्याने धावफलक 19 या अंकावर धावफलक. चला 44 धावसंख्येचं आव्हान जर का पार करायचं आहे तर सिंगल डबलनं आता काय होणार नाही. मोठ्या फटक्यांना पसंती देणं खूप सारं गरजेचं असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल बॅक साईडला निघून जातोय. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना छेदून आणि भेदून अग्निपाडा संघाच्या भेटीला चेंडू निघून जातोय. सरळ चौकार 4. तेवीस या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अफान पुन्हा एकदा सज्ज होईल षटकात यायला. पुढचा चेंडू घेऊन पुढचा बॉल उडवला गेलाय. याही वेळेला दिशा दर्शवणारा फटका. चेंडू जसा बॅट मधून निघाला तसा डायरेक्टली जाऊन पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर षटकाराच्या बढतीने धावसंख्या 29-29. नक्कीच गुंडागावून इथे उपस्थित होत आहेत माधव ठाकरे सरांचे अतिशय जवळचं व्यक्तिमत्व हेमंजी राऊत साहेब येथे उपस्थित होतात. वेलकम हेमंजी राऊत साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे गाव. सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29-29 आणि विजयाकरिता आवश्यकता असेल 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आता वाचतीये. चला मापोलीकर, आता पुकार दर्शवला जाणार नाहीये. पंच आपण इशारा पोहोचवा. पॅनल्टी इथून मात्र अनाऊन्स केली जाईल आणि ती काय स्वरूपात असेल ते आयोजक मात्र पोहोचवतील. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्याद. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र फटका फसतोय. विकेट होईल पतन. आल्या पावली इथून मात्र परतावा लागेल स्वप्नीलला तंबूच्या आश्रयाला.
चला मॅचला पण सुरुवात करूयात इथून मात्र पहिलाच बॉल आपण जर का इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवर अजमानला आणले गेले, अरमानला आणले गेले. अरमानला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्याच बॉलची जी सुरुवात आहे ती विकेटनी झाली. त्याच्यानंतर निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. भिरकावून दिले गेले या चेंडूला एका धावेकरिता. फक्त काही मिळणार नाही, फक्त आणि फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 30 म्हणजे विजयाकरिता आता मात्र 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि आता मात्र आवश्यकता आहे ती म्हणजे अर्थातच 14 या धावसंख्येची. 9 चेंडू 14 धावा, 14 धावा आणि 9 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र येऊन ठेपलाय. चला घाई करा यष्टीरक्षक. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सय्यद. ओहो हो पहा चांगला चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. फलंदाजाला गंडवणारा, फलंदाजाला फसवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला गेलाय. निर्धावफेकी डॉट बॉल इथून मात्र आपण पाहत आहे. जसे जसे चेंडू कमी होतील तसं तसं थोडंसं दडपण आता मात्र टीम सोनटक्के संघावर, जय शिल्पा राहुल 11 सोनटक्के संघावर वाढताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली गेली. दरम्यान रिझनला वळण प्राप्त केले गेले चेंडूनं. आता मात्र चेंडूनी दिली गेली आहे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. चौकार आपण सध्या तरी पाहताय आणि चौकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 34-34 या अंकावर धावफलक विजयाकरिता आता मात्र चेंडू शेष असतील ते म्हणजे 7 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्यद. हो पुढच्याही चेंडूवर मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं जे की अनसक्सेसफुल ठरलं. षटक संपलंय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34, विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 10 या धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 3 इथून मात्र संपले. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34. शेवटच्या काही 6 चेंडूंचा खेळ इथून मात्र शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 10 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. एखादा मोठा फटका सामन्याला वळण प्राप्त करून देण्याचं काम किंवा सामन्याला एक विजयाच्या उंबरठ्यावर ठेवण्याचं काम हा एखादा मोठा फटका इथून मात्र करू शकतोय. काय घडेल काय बिघडेल येणारे चेंडू इथून मात्र डेफिनेटली आपल्याला दर्शवले जातील. गोलंदाज सय्यद. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला जो की वाईट बॉलच्या स्वरूपात इथून मात्र हाताळला गेलाय. चला अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन आणि धन्यवाद की आपण लक्ष लगेच स्वीकार इथून मात्र केला गेला. खेळाडू वृत्ती दर्शवत आहेत. पंचांच्या निर्णयाचा स्वीकार इथून मात्र या गोलंदाजांनी केला. सिंगल अंकित होती. सिंगलनं धावफलक 35-35 विजयाकरिता अजूनही 6 चेंडू आणि आता मात्र 9 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय. खूप सारा गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा घेत चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जात असताना पाहायला मिळतो इथून मात्र चौकार 4. चौकार बाद आहे. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 39 गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल हा ही चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे
एक धाव इथे मात्र अंकित केली जाईल आणि पंचांचा इशारा. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे भीमर करिता. मी माधव ठाकरे सरांना विनंती करतोय तिसऱ्या पंचांची भूमिका आपण बजवायची आणि भीमर आहे की नाही दर्शवायचा. ट्रिपल एस नेटवर्क आपण पाहताय टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर आणि एक चांगल्या क्वालिटीचं टेलिकास्टिंग आपण त्यांचं इथून मात्र पाहत आहे. आणि गेले कित्येक वर्ष भिवंडीमध्ये केबल आणि लाईव्हचं सर्व्हिस देणारे ट्रिपल एस नेटवर्क आपण सध्या तरी पाहत आहे. नो बॉल रिव्ह्यू आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. सक्सेसफुल ठरताना आपण पाहत आहे म्हणजे टोटली 2 धावा इथून मात्र अंकित केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 41 म्हणजे विजयाकरिता आता मात्र 5 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 3 या धावसंख्येची. गोलंदाज सय्या. हो याही वेळेस आपण इथून मात्र पाहताय नो बॉल अशा पद्धतीने हाताळला गेला की सामना डायरेक्ट विजयश्री होताना पाहायला मिळाला. सामना विजयश्री ठरताना इथून मात्र पाहायला मिळतोय. जय शिल्पा राहुल इलेव्हन सोनटक्के संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं. नो डाऊट